प्रत्येकाला मनाची शांती, त्यातील आनंद हवा असतो. साऱ्या जीवांची धडपड त्या आनंदासाठीच चालू असते. प्राण्यांना मन असते का, हा विषय वेगळा आहे. त्याविषयीची वेगळी सादरीकरणे तयार करण्याचा प्रयत्न चालू आहेच. मनाच्या शांततेसाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ काढता यायला हवा. तशा जागा दिवसेदिवस दुर्मिळ होत चालल्या आहेत. शांतता हा अमूल्य असा ठेवा आहे. शांततेत मन ताजेतवाने होत असते. मन शांत कसे करायचे याचे तंत्र एकदा आकलन झाल्यावर गडबड गर्दी असणाऱ्या जागीही शांतता अनुभवता येते. आपल्या आत मनात आपण एकटेच असतो. दुसऱ्या कोणालाही तेथे प्रवेश नसतो. त्या अवस्थेचा अनुभव मिळवण्यासाठी स्वतःच्या आत तटस्थपणे डोकावण्याचा सराव करायला हवा. माणसांना हे पटत असते, पण त्यासाठी जो वेळ काढायला हवा, स्वतःला शिस्त लावून घ्यायला हवी, त्यासाठी माणसे तयार नसतात. मनाचा आपण कसा वापर करतो यावर त्याचे स्वातंत्र्य व गुलामी अवलंबून असते. मन जाणून घेण्यासाठी आपल्या आतमध्ये जे कोणते विचार चालू असतात त्याकडे तटस्थपणे साक्षी भावाने पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. श्वासाकडे लक्ष द्या. जाणीवपूर्वक दीर्घ श्वसन करा. लहरी नसणाऱ्या शांत स्तब्ध पाण्यातच चांगले प्रतिबिंब दिसू शकते. विचारांचे जे आवर्त मनात गरगरत असते, निदान काही क्षणांसाठी त्यापासून दूर जाणे जमायला हवे. आपल्याला जे मनापासून आवडत असते, प्रिय असते, ते मिळवण्याची धडपड माणसे सतत करीत असतात. माझे साध्य उद्दिष्ट गाठण्यासाठी मी सर्वस्व झोकून प्रयत्न करतो का? नाही. याचे उत्तर फक्त ज्याचे त्याने स्वतःला द्यायचे असते, शोधायचे असते. आपल्या सर्व क्षमता वापरून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झोकून देऊन काम करण्यामधूनच माणूस स्वतःला सुखी करत असतो. हा प्रवास खडतर आहे, कसोटी पाहणारा आहे, पण हा प्रवासच माणसाला सुखाकडे नेत असतो. स्वतःची सर्व क्षमता वापरणे सोपे नसते, पण ती तशी वापरण्यासाठी सर्वस्व झोकून देण्यातच जीवनाची कृतार्थता दडलेली असते. अब्राहम मॅस्लो नेमके तेच म्हणतो. त्याला तो सेल्फ ॲक्च्युलायझेशन असे शब्द वापरतो. चंगळवादी जीवनशैलीत माणसाकडे कितीही संपत्ती वस्तू असल्या तरीही तो असमाधानी असतो. असमाधानाचे मूळ हे माणसाच्या ॲटिट्यूडमध्ये, तो परिस्थितीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर अवलंबून असते. अँझायटी, नैराश्य, ताणातून निर्माण होणारा मधुमेह, हायपरटेन्शन ही दुखणी योगासने, प्राणायाम, योग्य तो आहार याने बरी करता येतात. वैज्ञानिक पद्धती वापरून तसे निष्कर्ष आता काढण्यात आले आहेत. जगातील 10 पैकी 4 माणसांना मनोविकार होत असतात, निदान तसे म्हटले जाते. मन म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित विकार होऊ नयेत म्हणून वर्तनात काय बदल करायला हवेत याचे धडे विद्यार्थी दशेतच द्यायला हवेत. मनोविकारांवर पतंजलीच्या योगसूत्रांचा उपयोग होतो. अनेक विद्वान आता ते मान्य करू लागले आहेत. फ्रॉइडचे अनकॉन्शियस माइंड म्हणजे योगसूत्रातील सुषुप्ती ही अवस्था होय. सायकोसोमॅटिक विचारांचे मूळ अहंकारात असते, असा विचार योगसूत्रात मांडण्यात आला आहे. मनाचे खेळ समजून घेणे सोपे नाही. फक्त पुस्तके वाचून हे सारे जाणता येणार नाही. त्यासाठी निरंतर संवाद व्हायला हवा. हा विषय जाणून घेणाऱ्या माणसांनी, मुलांनी नियमितपणे एका व्यासपीठावर एकत्र जमायला हवे. आपापसात संवाद करायला हवा. बिनभिंतींच्या शाळेत त्यासाठीचे काम चालू आहे. आपल्याला याबाबत अधिक जाणून घ्यायचे आहे का? कृपया संपर्क साधा ही विनंती आहे. धन्यवाद.